नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील धडा 6वा नैसर्गिक प्रदेश याचा स्वाध्याय पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न पहा। प्रश्न 1 आहे, खालील विधाने लक्षपूर्वक वाचा, चूक असल्यास विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा। पहिलं विधान पहा, पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात। आणि याचं उत्तर आहे चूक। तर बरोबर विधान आहे, पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही असतात। दुसरे विधान पहा, प्रेरी प्रदेशाला जगातील गव्हाचे कोठार असे म्हणतात। आणि उत्तर आहे बरोबर। प्रेरी प्रदेशामध्ये गव्हाचे उत्पादन सर्वात जास्त असल्यामुळे प्रेरी प्रदेशाला जगातील गव्हाचे कोठार असे म्हणतात। तिसरे विधान पहा, भूमध्यसागरी प्रदेशातील झाडांची पाने मेनसट असतात आणि झाडांची साल फार जाड असते। झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते। तर हे विधान चुकीचं आहे। तर बरोबर विधान पहा, भूमध्यसागरी प्रदेशातील झाडांची पाने मेनसट असतात आणि झाडांची साल फार जाड असते। झाडातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते। चौथं विधान पहा, उष्ण वाळवंटी प्रदेशात उंट हा महत्त्वाचा प्राणी आहे, कारण तो अन्न पाण्याशिवाय दीर्घकाळ राहतो, तसेच वाहतुकीसाठी उपयोगी आहे। तर हे विधान बरोबर आहे। पाचवं विधान पहा, वाघ सिंहासारखे मांसभक्षक प्राणी विषुववृत्तीय प्रदेशात जास्त आढळतात। आणि हे विधान चुकीचं आहे। तर बरोबर विधान पहा, वाघ सिंहासारखे मांसभक्षक प्राणी मोसमी प्रदेशात व गवताळ प्रदेशात जास्त आढळतात। प्रश्न क्रमांक 2 पहा, भौगोलिक कारणे द्या। पहिला प्रश्न आहे, मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात, याची कारणे सांगायची आहेत। आणि उत्तर आहे पॉईंट 1, मोसमी प्रदेशातील उन्हाळ्यातील तापमान 270 सेल्सिअस ते 320 सेल्सिअस इतके असते, तर हिवाळ्यातील तापमान 150 सेल्सिअस ते 240 सेल्सिअस इतके असते। पॉईंट 2, मोसमी प्रदेशात पाऊस 250 ते 2500 मिमी इतका होतो। पॉईंट 3, नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो। पॉईंट 4, मोसमी प्रदेशातील पावसाची स्थिती आणि तापमानाची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते, त्यामुळे मोसमी प्रदेशामध्ये शेती हा व्यवसाय प्रामुख्याने करतात। अशी ही कारणे आहेत मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करण्याची। दुसरा प्रश्न पहा, विषुववृत्तीय वनातील वृक्ष उंच वाढतात, याची कारणे सांगायची आहेत। आणि उत्तर आहे पॉईंट 1, विषुववृत्तीय प्रदेशात वार्षिक तापमान हे सरासरी तापमान 270 सेल्सिअस असते। उन्हाळ्यातील सरासरी तापमान 300 सेल्सिअस इतके असते। पॉईंट 2, विषुववृत्तीय प्रदेशात सरासरी 2500 ते 3000 मिमी इतका पाऊस पडतो। पॉईंट 3, या भागामध्ये सूर्यकिरणे लंबरूप पडतात। पॉईंट 4, परिणामी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी विषुववृत्तीय वनांतील वृक्ष उंच वाढतात। अशा प्रकारे विषुववृत्तीय वनातील उंच वृक्ष वाढतात, याची ही कारणे आहेत। प्रश्न तिसरा पहा, टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते। आणि याचं उत्तर आहे पॉईंट 1, टुंड्रा प्रदेशात उन्हाळ्यात सरासरी 100 सेल्सिअस तापमान असते, तर हिवाळ्यात तापमान सुमारे -20 सेल्सिअस ते -30 सेल्सिअस इतके असते। हे तापमान वनस्पतीच्या वाढीसाठी पोषक नसते। पॉईंट 2, या ठिकाणी छोटी झुडपे, गवत यांसारख्या वनस्पती वाढतात, परंतु हिवाळ्यातील अतिशय थंड हवामानामुळे या वनस्पती देखील नष्ट होतात, त्यामुळे टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते। प्रश्न तिसरा पहा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। पहिला प्रश्न आहे, तैगा प्रदेशाचा विस्तार कोणत्या अक्षवृत्तादरम्यान आहे? आणि याचं उत्तर आहे सुमारे 550 उत्तर ते 650 उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान तैगा प्रदेशाचा विस्तार आहे। 550 याने 55 अंश ते उत्तर ते 65 अंश उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान तैगा प्रदेशाचा विस्तार आहे। दुसरा पहा, सुदान प्रदेशातील कोणतेही 3 तृणभक्षक प्राणी सांगा, त्यांच्या संरक्षणासाठी निसर्गाने कोणती व्यवस्था केली आहे? आणि याचं उत्तर आहे पॉईंट 1, सुदान प्रदेशामध्ये कांगारू, झेब्रा, जिराफ हे तृणभक्षक प्राणी सुदान प्रदेशामध्ये आढळतात। पॉईंट 2, सुदान प्रदेशातील या प्राण्यांना निसर्गाने चपळ पाय दिले आहेत,
त्यामुळे मांसभक्षक प्राण्यांपासून आपला जीव वाचवण्यासाठी स्वसंरक्षणासाठी त्यांना वेगळे पळणे शक्य होते आणि आपल्या जीवाचे रक्षण करणे शक्य होते. प्रश्न तिसरा पहा, मोसमी प्रदेशातील दिलेली वैशिष्ट्ये कोणती? उत्तर आहे मोसमी प्रदेशातील दिलेली वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. पॉईंट 1 हवामान. तर हवामानामध्ये येतं उन्हाळ्यातील तापमान 270 सेल्सिअस ते 320 सेल्सिअस, हिवाळ्यातील तापमान 150 ते 240 सेल्सिअस आणि पाऊस 250 ते 2500 मिमी होतो. नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो. पावसाचे वितरण असमान व अनिश्चित असते. पॉईंट 2 पहा, नैसर्गिक वनस्पती. यामध्ये येतं पानझडी व निमसदाहरित वने. पॉईंट 3 प्राणी जीवन. तर यामध्ये वाघ, सिंह, बिबट्या, हत्ती, लांडगे, रानडुकर, माकडे, साप, मोर, कोकीळ इत्यादी वन्य प्राणी व गायी, म्हशी, शेळ्या यांसारखे घोडे पाळीव प्राणी असतात. पॉईंट 4 पहा, मानवी जीवन. लहान लहान असंख्य खेडी आहेत. अन्न व पोशाखात बरीच विविधता. लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात आढळते आणि शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. तर अशा प्रकारे मोसमी प्रदेशातील ही वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न क्रमांक 4 पहा, जगाच्या नकाशात आराखड्यात पुढीलप्रमाणे नैसर्गिक प्रदेश दाखवा आणि सूची तयार करा. तर हे काही प्रदेश आहेत, तर त्यांचे जगाच्या नकाशात त्यांचे स्थान दाखवायचं आहे. पहिला आहे कोलोरॅडो वाळवंट, त्याच्यानंतर डाऊन्स गवताळ प्रदेश, तिसरा आहे भूमध्यसागरी हवामान, चौथा आहे ब्रिटिश कोलंबिया आणि पाचवा आहे ग्रीनलँडचा लोकवस्ती असलेला भाग. तर अशा प्रकारे या नकाशामध्ये आपण ही ठिकाणे आहेत ती दाखवलेली आहेत, तर ही तुम्ही पाहून घ्यायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील धडा 6वा नैसर्गिक प्रदेश याचा स्वाध्याय पाहिलेला आहे. जर तुम्हाला हा स्वाध्याय आवडला असेल आणि असे स्वाध्याय पुढे पाहिजे असतील तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.